साई ओम साई ओम साई. साईबाबांची नजर बघा एकदम खरी वाटते की साईबाबा बघतायत आपल्याकडे. ओम साई. साई आश्रम मध्ये आलोत आम्ही आणि आता रूम बघतोय मिळते का. साई आश्रम इथे रूम बुक करतात ह्या हॉलमध्ये. टाईप दिले बुक करायला. बघूया साईबाबांच्या कृपेने रूम मिळेलच आपल्याला. समाधी मंदिरातील बघा दैनंदिन कार्यक्रम याप्रमाणे आपण दर्शनाला आरतीला वगैरे जाऊ शकतो. आणि जर तुम्हाला पास घ्यायचा असेल गर्दी असते तेव्हा तर 200 रुपयाला तुम्हाला काउंटरवर पास सुद्धा मिळतो. आणि जर साई भक्तांना औषधं ठेवायची असतील तर फ्रीज सुद्धा इथं उपलब्ध आहे. कोणती औषधं जर घ्यायची असतील तर. जर तुम्हाला VIP दर्शन पाहिजे असेल तर रक्तदात्यास VIP दर्शनाची सोय आहे. चला साहेब बघा चालले पुढे बॅग घेऊन. आणि जास्त कपडे नाही घेतले कारण काय माहिती मग कपड्यांचं ओझं होतं उचलणार कोण परत. तर आता रूम भेटली आम्हाला. चला मंडळी रूम दाखवते. बघा खूप मस्त छान छान झाडं आहेत. परिसर एवढं शांत आणि खूप सुंदर आहे. हा बघा बघितलं मंडळी. तर तुम्ही येऊन आरामात तुम्हाला रूम भेटते. खूप मोठ्या बिल्डिंगी आहेत हे बघा बांधलेल्या. चला आता रूम बघूया. 250 रुपयामध्ये आपल्याला मिळाले ते घेतले. किती 250 म्हणजे 250 ची होती म्हणून साहेबांनी ती घेतली. चला स्वस्तात मस्त. आणि इथे बघा चहा कॅन्टीन सुद्धा आहे. आणि चहा बघा 2 रुपये. चहा 2 रुपये. तुम्हाला रेट दाखवते मी. एकदम स्वस्तात मस्त आहे बघा. चहा 2 रुपये, कॉफी 3 रुपये आणि मिनरल वॉटर 10 रुपये आणि अर्धा लिटरची 5 रुपये. हे बघा रेट दिसले का मंडळी. अजून तुम्हाला काही विचारायचं असेल ना तर कमेंटमध्ये आम्हाला तुम्ही विचारू शकता. चला सगळे चाललेत बघा दर्शनाला. बघा नेहमीप्रमाणे पुढे गेलेत. त्यांना काय पुढे जाऊन झेंडा लावायचा असतो फडकवायचा असतो काय माहिती. तर 3ऱ्या मजल्यावर आपल्याला रूम भेटले. लिफ्टची सोय असल्यामुळे ना टेन्शन नाही. 3रा असू दे 4था असू दे. हे बघा खूप छान रूम आहे. साईबाबा आहेत. आणि बाहेर बघा वातावरण उघडलं ना खिडकी तर असं पाठीमागे तुम्हाला काय घाण वगैरे काही दिसणार नाही. तर बघा शेती आहे पूर्ण आणि मोकळी स्वच्छ हवा मस्त आहे. ह्या रूम 250 पर्यंत असतात आणि खूप छान आहे. चला मंडळी आता तयारी केली तर आम्ही रूम घेतले आणि आता आम्ही खाली प्रसादालयामध्ये जातोय. तिथे नाश्ता करून मग पुढच्या प्रवासाला. तर नक्कीच आम्ही तुम्ही आमच्याबरोबर फक्त चला आणि बघा आम्ही कुठे जातो आणि आम्ही माहिती नक्कीच देऊ. बोला मला काय बोलायचं कसं. हा वेगळं आहे प्रसादालय पण तिकडे चाललोय ना आपण. सामान्य माणसाला रिजनेबल असे रेट आहेत आश्रमाचे आणि खूप सुंदर आहे. आता आपण नाश्ता बघूया. मला तर दाखवलेलंच आहे. चहा वगैरे 2 रुपये आहे. कॉफी 2 रुपये. पाण्याची बॉटल 10 रुपये. मस्त आहे. चला तर बघा आता आम्ही यांची कॅन्टीन मध्ये आलोय. तर असं स्वस्तात मस्त आहे. तर लहान मुलं असतील कोणाला चहा पीत नसतील त्यांना ऑप्शन आहे कॉफी आणि दुधाचा. मस्त मस्त मस्त. ओम साई ओम साई. आणि बघा मस्त ऊन कोवळं पडले. सकाळचे किती वाजले हो
सकाळचे 8 वाजले. बॉटलचा केवढा खच पडलाय बघा. आणि देवा, मला वाटतं हे ते काय करतात ना, रिसायकल म्हणतात ना, हे बघा या सगळ्या बॉटल आहेत भरलेल्या प्लॅस्टिकच्या. हे बघा तेच गोन वगैरे बघा. बापरे, हे बघा. आणि कशी मस्त स्वच्छता सुद्धा मस्त आहे. रस्त्यावर जरा सुद्धा बघा कचरा नाही आणि शांतता आहे. मस्त वाटतं. थोडा नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला निघूया. बघा एवढी पोती आहेत. मी तिथून आले ना, तिथपासून अशी एवढी ही रिकाम्या बॉटल्स आहेत. अरे काय रे, कचरा दिसतो का इथे जरा तरी? ते काय टाकलंस? उचलते आणि कचऱ्यामध्ये टाक. घाण करतो का? हे उचल बाळा, चांगलं शिक. टाक तिथे. हा, चांगलं शिकायचं रे. बघा त्या मुलांनी ना खाऊन टाकलेलं आईस्क्रीमचा कागद. तर आपण गेटच्या बाहेर आलोय. आता ही पाचची साईड आहे, पाचच्या साईडने आलोय आपण. आणि ते नाश्त्याची सोय आहे असं सांगितलंय म्हणून आलोय आपण. हा बघा परिसर. हा बघा. नेहमी येणाऱ्यांना कसं, आम्ही पहिल्यांदाच इथे म्हणजे या आश्रमामध्ये आलोय. चहा घेतोय. एक बॉटल घेतली 10 रुपयाची पाण्याची. चहा कसा आहे हो? चहा 2 रुपयाला आहे बघा. आणि टेस्ट सांगतायत साहेब. छान आहे म्हणतायत साहेब. चहा पिते ओम साईड. चला मंडळी पुढच्या प्रवासाला. परिसर बघा किती छान आहे. शांतता आणि हिरवळ सगळीकडे झाडी बघा. चहा झाला. चला साहेबांचं तर झालंय. चहा पिते मी आणि मग पुढच्या प्रवासाला निघूया. नमस्कार मंडळी, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आपण निवासस्थान आहे साई आश्रम इथे उतरलेली आहे. कालपासून मी आहे आणि आज बघा गाडीची वाट बघते. तर कोणत्या गाडीची? ती गाडी यांची फ्री असते. साईबाबांची समाधी आहे ना तिथे ते सोडणार आपल्याला, साईबाबांच्या मंदिराच्या इथे. तर ती गाडी आता येते आणि फ्री सवारी असते. त्या नक्की या संधीचा फायदा घ्या. सगळं साईबाबांच्या इथे जेवण सुद्धा फ्री आहे. नाश्ता 5 रुपयामध्ये आहे. रूम सुद्धा एकदम कमी किमतीत आहे. तर ह्या सगळ्या सेवेचा तुम्ही नक्की फायदा घ्या. हे बघा आम्ही इथे लाईनीत. हे बघा वाहनांसाठी बाहेर जाण्याचा मार्ग इथे आहे आणि इथे असं बघा लाईनीत आहे सोय बसण्याची. असे सगळे लाईनीत बसले. असं लाईनीत बसायचं आणि लाईन येईल तसं आपण लाईनीतून जायचं. आता आमचा 4था 5वा नंबर आहे त्यामुळे बसायला व्यवस्थित भेटेल. आणि गाडी मला वाटतं 10 मिनिटांनी असावी. परिसर खूप छान आहे. हा बघा, हा बघा परिसर. माणसं कसं स्वतःची गाडी सुद्धा घेऊन येतात ना, त्यांना बरं पडतं गाडी घेऊन आल्यावर. हे बघा गाडीतून फिरायला. ठीक आहे, आपल्याला सुद्धा फ्रीमध्येच सवारी आहे साईबाबांच्या कृपेने. हे बघा बस आले. तर चला जाऊया आपण बसायला. तर आपण आता गाडीत बसलोय बघा. गाडीत बसायला भेटले, लवकर आलोय म्हणून. बघा हवा तर किती सुंदर आहे. हवा आहे, सकाळची वेळ आहे आणि मला बाहेरचा शिर्डीमधला बाहेरचा परिसर समाधी स्थळाकडे एंट्री आहे. आपण आलेलो आहोत. फुलहार वगैरे घेऊन जाऊ शकतो आपण. चला आता आज जाऊया. आणि आज परमिशन नाही मोबाईलला, तर मोबाईल बंद करून आपण जाऊया.